रोजच्या आहारामध्ये बऱ्याच जणांना वरण भात तर खूपच आवडतो, पण बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असल्यामुळं तुरीचं वरण त्यांना चालत नाही। मग अशा वेळेस आपण आज मस्तपैकी मसूर डाळीचं आणि मुगाच्या डाळीचं पचायला एकदम हलका असं वरण पाहणार आहोत। ह्या डाळींबद्दल काय बोलावं तेवढं थोडं आहे। अहो, यामध्ये झिंक आहे, आयर्न आहे, फॉस्फरस आहे, विशेष म्हणजे प्रोटीन आहेत। ही डाळ पचायला हलकी असल्यामुळे तुम्हाला पाचन संस्था चांगली राहते, तुमची स्किन चांगली राहते, तुमची हाडं मजबूत होतात, तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिन वाढतं। हिमोग्लोबिन वाढलं म्हणजे तुमच्या रक्तातल्या लाल पेशी वाढतात। तुमच्या हृदयासाठी पण ही हितकारक आहेत। ज्यांना आहारामुळे पटकन साखर वाढते त्यांचं ते साखरेचं संतुलन या डाळींच्या सेवनाने होतं। अशा अनेक प्रकारचे गुणधर्म असलेली ही डाळ तर कुणी सेवन करायची? अहो, आपण सर्वांनी तर करायचीच, पण विशेष करून घरामध्ये वयस्कर माणसं असतील, तुम्हाला अगदी 6 महिन्याचं बाळ असेल, त्याला जर खायला सुरुवात करायची असेल तर फिक्कं वरणसुद्धा तुम्ही हे करून त्याला खाऊ घालू शकता। तसंच आजारी व्यक्ती असतील त्यांना पचायला पण हे वरण अगदी हलकं असतं। तसंच गर्भवती महिलांसाठी हे अतिशय उत्तम आहे आणि जी बाळंतीण झालेली आहे तिच्यासाठी पण हे वरण अतिशय उपयुक्त आहे। तर या वरणाचे अनेक उपयोग असल्यामुळं हे वरण तुम्ही आहारामध्ये जरूर ठेवायचंच आहे। यापूर्वी मी सांबार दाखवलेला आहे, उडपी सांबार, त्यामध्ये पण मसुरीच्या डाळीचं महत्त्व सांगितलेलं आहे। तर अशी सर्व गुणधर्मांनी युक्त हे वरण आपण आहारामध्ये नक्कीच ठेवायला पाहिजे। मसूर डाळ आणि मुगाच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी मी इथे नेहमी जी भाजीची वाटी घेते ती अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली व ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली आणि मग नंतर पिण्याच्या पाण्यामध्ये मी ही 20 मिनिट ते अर्धा तास ही डाळ भिजू द्यायची। भिजवल्यामुळं डाळीचे पोषण मूल्य वाढतात, ती चवीलाही छान लागते आणि शिजतेही लवकर। त्यानंतर मी एक मीडियम साईजचा अर्धा टोमॅटो घेऊन त्याचे चिरून बी काढलं, पाण्यामध्ये घातला तो आणि मग वरचा टोमॅटो काढून तो डाळीमध्ये घातलेला आहे। शक्यतो मी बिया काढत असते। तशाच पद्धतीने मी तांदूळ पण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून त्यामध्ये पिण्याचे पाणी घालून तांदूळ पण मी एक अर्धा तास भिजत ठेवलेत आणि डाळ तांदूळ मी कुकरमध्ये शिट्टी लावून, पण कुकरची शिट्टी न होऊ देता एक 20 मिनिट मी हे शिजून घेतलं। नंतर गॅस बंद केला। गॅस थंड झाल्यावर जवळजवळ 20 मिनिटांनी मी हा कुकर खोलला। असं केल्याने आपलं वरण भात शिजतं पण चांगलं आणि आपल्याला गॅस पण कमी लागतो आणि मग ते वरण पण आपलं अगदी चवदार आणि खमंग होतं। आता आपण या वरणाला फोडणी देणार आहोत। तर शक्यतो तुम्ही शुद्ध तुपाचीच फोडणी द्या, त्यामुळं वरण खूप खमंग लागतं, नाहीतर तेलात दिली तरी चालेल। साधारण मी पोह्याचे 2 चमचे हे शुद्ध तूप घेतलेलं आहे। आता हे असं फिरवलं म्हणजे सगळीकडे छानपैकी ताव येतो आणि आपली फोडणी खमंग बसते। आता हे वरण आपण 3 ते 4 व्यक्तींसाठी बनवत आहोत। तूप चांगलं तापलेलं आहे। अर्धा चमचा मी मोहरी घेत आहे। मोहरी तडतडल्यावरच आपल्याला जिरे घालायचे आहेत। मोहरी तडतडली आहे, यामध्ये जिरे घालते अर्धा चमचा, पाव चमचा हिंग घ्यायचा आहे। आता इथे मी 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। अर्धी हिरवी मिरची मी लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत, तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। थोडंसं आलं मी किसून घेतलेलं आहे। हे थोडंसं आपण असं मंद गॅसवरच परतून घ्यायचं म्हणजे त्याचा सगळा एक कच्चेपणा असतो तो जातो। तुम्ही पाहू शकता किती सुंदर फोडणी बसली आणि घमघमाट सुटलाय फोडणीचा तर नुसता। आता फोडणीला एक छान तवंग येण्यासाठी मी अगदी थोडीशी साखर त्यामध्ये फोडणीतच टाकत आहे। आता ही जास्त जळू न देता यामध्ये मसाले टाकायचे आहेत। त्यात साधारण एक अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे, 1 ते 1.25 चमचा धनाजिरा पावडर घ्यायची आहे। धनाजिरा पावडर डाळीसाठी आवश्यकच आहे, त्याने खूप छान लागते। हे माझ्याकडे मिरची पावडर आहे, खूप तिखट पण नाही आणि खूप फिक्की पण नाही आहे। हे साधारण 1 चमचा मी घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आपल्याला गरजेनुसार गॅस कमी जास्त करायचा आहे, फार वेळ न लावता हे वरण मी असंच त्यामध्ये घेत आहे। ही फोडणी वरणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे वरण असं थोडं हलवत राहायचं, त्याला खाली लागू द्यायचं नाही आहे। आता हे इतकं सुंदर प्रोसेस आहे ना की यामुळे तुमच्या वरणाची चव अतिशय छान होते। तुम्ही पाणी अगोदर बिलकुल टाकू नका। या अगोदर मी तुरीचं वरण पण अगदी साधं वरण आहे, तुम्ही ते पहा, करा आणि मला तुमचे त्याच्याबद्दल चांगलं आवडले की नाही ते पण अभिप्राय नक्की द्या।
आणि हे पण वरण तुम्ही तर करणारच आहात. अशी थोडीशी आपल्याला मिडियम गॅसवर डाळ खदखदून द्यायची म्हणजे अशी मस्तपैकी त्या मसाल्यामध्ये अशी शिजली पाहिजे. आता मी यामध्ये आपण टोमॅटो तो टाकलेलाच आहे, पण मी एक आमसूल टाकते आणि चवीनुसार थोडासा गूळ टाकते. आता या पद्धतीने पण हे वरण करता येतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्ये थोडासा कांदा आणि लसूण जरी परतून हे वरण केलं तरी चालेल. आता हे तुमचा आवडीचा भाग आहे. आता मी यामध्ये आमसूल टाकलेलं आहे. आपण आमसूलचे महत्त्व मी उन्हाळी सरबत दाखवले, त्यामध्ये आमसूलचं सरबत तर दाखवलेच आहे. तर आमसूलनी एक त्या वरणाला अतिशय सुंदर टेस्ट येते. चवीपुरताच आपल्याला गूळ टाकायचा आहे. आणि आता मी हे रवीने हे सगळं वरण घोटून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला एकसारखं हे पहा असं एकसारखं वरण होतं आहे. आणि मग आपल्याला यामध्ये आता ज्यामध्ये आपण वरण शिजवलं ते भांडं मी असं हिसळून घेतलेलं आहे चांगल्या पाण्याने, आणि त्यात आपण पाणी गरम करून घेणार आहोत. मध्ये आपण चवीनुसार मीठ घेत आहोत. पाणी गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला हे गरमच पाणी यामध्ये घ्यायचं आहे. त्यामुळं आपलं वरण पांचट होत नाही आणि अतिशय छान होतं. आता आपल्याला किती घट्ट हवं आहे हे आपण ठरवायचं. आपल्याला कुणाला खूप पातळ आवडतं, कुणाला घट्ट आवडतं, कुणाला मीडियम आवडतं. मी अजून थोडंसं गरम पाणी टाकते, कारण काय असतं मुगाची डाळ नंतर खूप घट्ट पडते. मग बाळंतणीला वयस्कर माणसांना चुरून खायला हे वरण अगदी छान वाटतं. आता मी कढीपत्ता कोथिंबीर सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता बारीक चिरलेली आपण कोथिंबीर यावरून घेत आहोत. आणि आता या डाळीला मस्तपैकी 1-2-3 मिनिट छान मसाले मुरूपर्यंत शिजून द्यायचं आहे. मंद गॅसवरच आपल्याला ही डाळ उकळून घ्यायची आहे. मोठा गॅस केला तर ही डाळ उतू जाऊ शकते, किंवा तुम्हाला घाई असेल तर तुम्ही जवळ उभे राहून ही डाळ उकळून घ्यायची आहे. 5 मिनिट झालेत. आपलं हे वरण आता मस्तपैकी शिजलेलं आहे. मी याची चव घेऊन पाहिली आहे. आता तुम्हाला जर काही कमी जास्त मीठ मिरची वाटत असेल तर यावेळेस तुम्ही ते टाकू शकता. आपलं हे मसूर आणि मूग डाळीचं खमंग चविष्ट वरण तयार झालेलं आहे. तुम्ही हे पोळीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. मस्तपैकी तुपाची धार टाकून अगं तुम्ही वाटीमध्ये घेऊन सुद्धा पिलं तरी ते तुम्हाला खूप छान लागेल. आणि हे वरण जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला भूकसुद्धा लवकर लागत नाही, म्हणजे तुमचे कोलेस्ट्रॉल पण वाढणार नाही आहेत. तर हे वरण तुम्ही अवश्य बनवणार आहात. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन रेसिपीसह. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.